काय भूमिका आहे? आता कसं आलं की भास्कररावांनी आम्ही लोकसभा विधानसभेपासून सगळे आम्ही आघाडीच्या माध्यमातून एकत्र काम करतो. सुरुवातीला मी जाहीर केलं होतं की ज्याला इलेक्शन जाहीर झाल्यानंतर त्याला कुठच्याही पक्षाची नगराची इच्छुक पण नाही आणि सभासद पण इच्छुक नाही. मग हे जाहीर केलं तर मी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार हे त्या दिवशी मी जाहीर केलं होतं. त्याचबरोबर काँग्रेसच्या लियाकत शहानीसुद्धा मी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असं त्यांनी जाहीर केलं. आणि जरी मी जाहीर केलं तरी ही आघाडी व्हावी या भूमिकेलाही मी त्याला स्पष्टपणे सांगितलं होतं. मग ही आघाडी करताना काय आम्ही त्या ह्याच्यामध्ये एक पार्लमेंटरी बोर्ड आमचं नेमलं आमच्या पक्षाचं. कारण मी उमेदवार असल्यामुळं मी त्या बोर्डामध्ये राहू नये ही माझी स्वतःची मानसिकता होती काय. आणि म्हणून त्या पार्लमेंटरी बोर्डानं त्या आघाडीच्या दृष्टीनं प्रयत्न केले. काँग्रेसने सांगितलं की आम्हाला नगराध्यक्षपद देत असाल तरच आम्ही आघाडीमध्ये विचार करू काय. पण त्यावेळेला त्यांनी सांगितलं आम्हाला हे काही जमणार नाही, बाकीच्या उमेदवारीवर आपण काही तडजोड करू शकतो. त्यानंतर आम्ही शिवसेनेबरोबर आम्ही चर्चा करायला घेतली. चर्चेमध्ये कुठचा अंतिम निर्णय होईनाच. ते म्हणेल की आपण उमेदवारांचं वाटप करू. म्हटलं तिढा जर झाला तो नगराध्यक्षावर होईल. उमेदवारांच्या वाटपामध्ये कमी जास्त सीट इकडं तिकडं होऊ शकतात काय. पण त्यावेळेला नगराध्यक्षांचा विषय आला नाही. आमच्या पार्लमेंटरी बोर्डाने जवळजवळ 2 बैठका झाल्या. बैठकांचा रिपोर्ट मला मिळाला. त्याच्यामध्ये काहीच त्याचा आउटपुट निघेना. फॉर्म भरायची तारीख जवळ यायला लागली. निदान उमेदवार आम्हालाही शोधले पाहिजेत. मग मी शेवटी खासदारांची स्वतः बोलून भेट घेतली. खासदारांनी मला काय बोलवलेलं नाही. मी जाऊन त्या OICला भेट घेतली. मी सांगितलं बा मला भेटायला यायचं आहे. मी भेटायला गेल्यानंतर मी त्यांना सांगितलं की बा असं असं आहे. त्यांनी सांगितलं बा नगराध्यक्षाचं काय आमचा एवढ्या वर्षामध्ये कधी शिवसेनेचा नगराध्यक्ष झाला नाही. म्हटलं आपण दोघे स्वतंत्र लढत होतो, त्यामुळे ज्या पक्षाची मेजॉरिटी होती त्या पक्षाचा नगराध्यक्ष होत होता. पण आत्ता या ठिकाणी लोकांनी मला सांगितलं आहे त्यामुळे मी नगराध्यक्ष लढवते. ते म्हटलं आमचेही लोक म्हणतात की आमचा नगराध्यक्ष झाला पाहिजे. म्हटलं तुम्ही पोलीस रिपोर्ट घ्या, लोकांचा जनमानस घ्या आणि त्याच्यामधून जर समजा तुमच्या नगराध्यक्षाला जर पाठिंबा मिळत असेल काय तर बेलाशक तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी व्हा, माझं काय म्हणणं नाही म्हणलं. परंतु ते म्हटले की आम्ही सगळं मुंबईतनं या बाबतीतली वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेतो. म्हणजे तिथंही आउटपुट काही निघाला नाही. आणि मग ज्यावेळेला मी त्यावेळेला विचारलं नाही, पण नंतर मी त्यांना फोनवर सांगितलं कारण तिथे 5-6 कार्यकर्ते होते. मी म्हटलं या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्हाला भास्करराव कुठे दिसत नाही आहेत. कारण ते या ठिकाणची आमदारकी लढवलेली हे आहेत, ते त्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून राहिलेले आहेत. परंतु ह्या प्रक्रियेमध्ये आम्हाला कुठे दिसत नाही कारण ते शहरामध्ये राहतात. तर ते म्हटले की त्यांच्याकडे ती जबाबदारी नाही, ती माझ्याकडे जबाबदारी आहे. म्हटलं ठीक आहे तुमच्याकडे जबाबदारी असेल, पण निवडणूक जर सरळ पार पाडायची असेल तर त्यांना बरोबर घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं असं मी सांगितलं. पण त्या बाबतीमध्ये 2 दिवस झाले त्यांनी काही हातपाय हलवले नाहीत. मग मी शेवटी भास्कररावांकडे आलो की भास्करराव तुम्ही ह्याच्यामध्ये लक्ष घाला, हे काय बरोबर चिन्ह दिसत नाही, नाहीतर आम्ही मग आमचे उमेदवार कुठं भरायचे तेही भरू शकणार नाही. त्यामुळं आम्ही ह्यांच्याबरोबर बसलो. त्यांच्याकडे त्यांचे लोक आले होते त्याच्या आधी. त्यांचं हे झाल्यानंतर त्यांनी हे उमेदवार मागाशी त्यांनी सांगितल्या, पण त्यांनी त्या ठिकाणी आमच्यात तडजोड झाली. आणि तडजोड झाल्यानंतर त्या ठिकाणी हे झालं. पण नंतर आम्हाला समजलं की त्या ठिकाणी ह्यांच्या काँग्रेसवाल्यांबरोबर बैठका चालू आहेत. आता काँग्रेसवाल्यांनी अगोदरच जाहीर केला होता की आमचा नगराध्यक्ष आम्ही सोडणार नाही. मग जर ते सोडणार नाहीत ही तर परिस्थिती नक्की होती. मग त्या नगराध्यक्षपदाचा जी सोडणार नाहीत त्यांच्याबरोबर तुम्ही चर्चा कशी करता. ह्याचा अर्थ असा की तुमच्या पक्षामध्ये कुणाला नेतृत्वाचं क्रेडिट द्यायचं नाही हा त्यातला अर्थ निघतो. आणि म्हणून मी म्हटलं की बा ह्यांच्याबरोबर लागण्यापेक्षा भास्कररावांनी आम्ही ज्या पद्धतीनं भास्कररावांनी आम्ही ठरवू त्या पद्धतीने आम्ही जाऊ. भास्कररावांनी त्या बाकीच्या लोकांना पण आत यायला मुभा दिली होती. नंतरही आम्ही 1-2 सीटवर तडजोड केली. आमच्या या सीटचं वाटप झाल्यानंतर आम्ही आणखी 1-2 सीटवर केली तडजोड. त्यांनी सांगितलं की बाबा अशी आमचे पहिल्यापासून ते कार्यकर्ते आहेत वगैरे आम्ही ती केली काय. परंतु त्यांच्यापैकी समोरच्याकडनं माझ्याकडं एकही कोण आलेला नाही. आणि आम्ही नंतर मग त्यांच्याबरोबर चर्चेचं 1-2दा त्यांनी फोन केला आमच्या लोकांनी, त्यांनी प्रतिसाद तेवढा दिला नाही. आणि म्हणून आम्ही सांगितलं की आम्ही सगळे तेसा भास्करांना विचारून बा आता आम्ही आमचे सगळे फॉर्म भरतो, नाहीतर आम्हाला त्या ठिकाणी जागा व्हेकंट राहतील आणि त्या हातातनं जातील. मग आम्ही सगळ्यांचे फॉर्म जे भरायचे होते ते भरले. एकीकडे तुम्ही भास्कर शेठ आता एकत्र आलेल्या इतक्या वर्षानंतर आघाडी आहे ना हा भाग वेगळा, पण मग विरोधकांच्या बाजूने सगळी तरुण फळे दिसते आणि लोकांना आता नवा चेहरा हवा असं म्हणतात
कितपत चॅलेंजिंग वाटतं आता ही सगळी निवडणूक? नाही, एक लक्षात ठेवा, ह्या शहरामध्ये मी गेली 40-50 वर्ष संभाटकाने राजकारण करतो. काय आज जी परिस्थिती तुम्हाला समजते तशी परिस्थिती प्रत्यक्षात नाही आहे. समजलं? भास्करराव आणि आम्ही दोघे एकत्र आल्यानंतर लोकांचा पवित्रा बदलला, लोकांना एक प्रकारचा आशा निर्माण झाली, एक प्रकारचा विश्वास निर्माण झाला की हे दोन नेते एकत्र आल्यामुळं काहीतरी त्या शहराचा विकास होईल, त्या ठिकाणी हे होतील. आणि आता हे विरोधकही मान्य करतात आहे. विरोधकांपैकी काही लोक माझ्याकडे येतात की भाई आपण एकत्र प्रचार करू. आम्ही सांगतो तुमच्या नेत्यांना विचारा, ते चालणार आहे का? काय आम्ही परस्पर घ्यायचे, मग आमचे लोक नाराज होतील की जे आम्ही एकत्र आले. काय त्यापेक्षा तुमचा संसार चालला आहे तो चालू देत, आम्ही आमच्या पद्धतीनं जे करायचं ते करतो. आणि मागाशी तुम्ही बोललात की आम्ही विनायक राऊतांबरोबर चर्चा करताना भास्कररावकडे दिसत नाही असं थोडंसं तुम्हाला वाटलं. त्यानंतर त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे चिपळूणची जबाबदारी नाही. तुम्ही जेव्हा नंतर त्यांनी मला एकदा त्यामध्ये सांगायचं विसरलो, मध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही भास्कररावांना फोन करून काय त्या बाबतीतलं आम्ही त्यांना सांगतो, म्हणजे त्यामध्ये भाग घ्यायला. त्यांनी केला की नाही मला काय माहिती नाही. युतीमधला राष्ट्रवादी जो पक्ष आहे त्याला देखील त्यांनी नगराध्यक्षाचा उमेदवार नाही आणि युतीतून तो बाहेर आहे. तर अशी देखील चर्चा आहे की विद्यमान जे आमदार आहे शेखर निकम ते तिने एकत्रित मिळून तुम्ही मला पाठिंबा देणार अशी चर्चा आहे. माझ्या कानावर काय नाही तसं. ते जर देत असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करू. बरं आहे. ठीक आहे तुमचा जरा एवढं घ्या. थँक्यू. छान आहे. तुमचा एक आरोप केलाय तुमची कार्यकर्ता असताना शहराला वाटतं वेगळी प्रेस घेऊ त्याच्याकरता. वेगळी जरा रंग चढू दे मग घेऊ. परत